नागपूर येथून महारेल अंतर्गत महाराष्ट्रातील 12 महत्त्वाच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा दिनांक 15 डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला। याच कार्यक्रमात अमरावती शहरातील गोपालनगर येथील रेल्वे अंडरपासचे आभासी पद्धतीने लोकार्पण करण्यात आले। अमरावतीकरांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा अंडरपास सुमारे 45 कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण करण्यात आला आहे। गोपालनगर रेल्वे अंडरपासच्या कामासाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्याचे सांगण्यात आले। तसेच स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार रवी राणा यांनी नियमित पाठपुरावा केल्यामुळे अखेर हा अंडरपास वाहतुकीसाठी खुला झाला। दिनांक 15 डिसेंबर रोजी आमदार रवी राणा यांच्या हस्ते गोपालनगर अंडरपासचे प्रत्यक्ष फीत कापून लोकार्पण करण्यात आले आणि त्यानंतर या मार्गावरून वाहनांची ये-जा सुरू करण्यात आली। अंडरपास सुरू झाल्यानंतर रेल्वे गेट बंद करून वाहतूक अंडरपास मधून वळवण्यात आली आहे। या उद्घाटन कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, माजी नगरसेविका सुमती ठोके, मनपा आयुक्त शर्मा यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। यावेळी आमदार रवी राणा यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानत हा प्रकल्प अमरावती शहराच्या वाहतूक समस्यांवर मोठा दिलासा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला। मात्र राजापेठ अंडरपास मध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलसाच्या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू झाल्याचे गोपालनगर अंडरपास मध्येही भविष्यात अशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य निचरे व्यवस्थेकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। अकोली अंडरपास, बंडेराचे फ्लायओव्हरचे कामं, अनेक कामं जवळपास खासदार असताना 2000 कोटीपेक्षा जास्त इथे रेल्वेचे काम मंजूर करून आणले। त्यापैकी 10 ते 15 अंडरपास मंजूर करून आणले आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आम्ही सगळे या उद्घाटनामध्ये गोपालनगर अंडरपासमध्येच या ठिकाणी उभं राहून या उद्घाटनाच्या पूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला। वारंवार एक आमदार म्हणून मी याचा पाठपुरावा केला। या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीनभाऊ धांडे या ठिकाणी उपस्थित होते, भाजपचे नेते सुनीलभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित होते, व्यवसाय पार्टीच्या नगरसेविका सुनीताई ढोकेताई उपस्थित होत्या, त्यावेळी वंदनाताई हरणे भाजपच्या नगरसेविका उपस्थित होत्या, डॉक्टर तायडे साहेब उपस्थित होते, त्याचप्रमाणे आमचे भाजपचे मंगेशभाऊ खोंडे उपस्थित होते, त्यानंतर ठाकरेजी आहे, निंबाळकरजी आहे, अनेक या ठिकाणी शर्मा साहेब आहे, अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे भाजप आणि व्यवसाय पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं। त्याबद्दल गडकरी साहेबांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो। आणि मला असं वाटते की ज्या पद्धतीनं राजकमल चौकासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसाआधी झालेल्या मिटिंगमध्ये 17 कोटी रुपयाचे अमाऊंट दिलं, त्या अमाऊंट दिल्याबद्दल राजकमल चौकाचा ब्रिजचाही प्रश्न सुटलेला आहे। लवकरच त्याचं कामसुद्धा सुरू होणार आहे। म्हणून आज सरकारचं कामामध्ये, विकास कामामध्ये प्राधान्य आणि त्या प्रत्येक कामाला आमदार म्हणून मी पाठपुरावा करतो। तर मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अमरावतीकडे खूप लक्ष आहे। प्रचंड ताकदीनं अमरावती जिल्ह्याचा विकास होत आहे, प्रचंड ताकदीनं अमरावती शहराचा विकास होत आहे। अमरावती महानगरपालिका व भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत व्यवसाय पार्टीसुद्धा आहे, एकनाथ शिंदेंची सेनासुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून बनवणार आहे। त्या ठिकाणी 500 कोटी रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महानगरपालिकेच्या विकासासाठी देणार।